चला आपलं भेंडी बेसनचं रेसिपी रेडी झाले बघा, तुम्हाला मी दाखवते. आवाज किती मस्त येते. आवाज येते, मस्त कुरकुरीत झाले बघा. पण बेसन भेंडी कुरकुरीत मस्त आपण तेलामध्ये तळून घेऊ. ह्याला कट करू आता. चला आपण ह्याला सगळं धुवून पुसून घेतलेले ह्याला आपण कट करून घेऊ. दोन करून त्यामध्ये बारीक बारीक करायचं. ह्याला पातळ पातळ एकामध्ये 4 करून घ्यायचं, कारण की जाड नको. एकामध्ये ह्याला पातळ पातळ 4 करून करायचं. एकदम क्रिस्पी क्रिस्पी होते कांद्याचे. आपण 1 वाटी बेसन टाकून घेऊ. ही जवळजवळ 100 ग्राम आहे वजनीप्रमाणे. आणि त्यात हे छोट्या चमच्याने 1 चमच तांदूळचं पीठ टाकून घ्यायचं आपल्याला. ही 50 ग्राम आहे. आणि त्यामध्ये सगळ्याला मसाला टाकू आपण. हे बघा, ही गरम मसाला आहे, ही जिरा पावडर आहे, ही धनिया पावडर आहे, आणि लाल तिखट आहे, आणि कलरसाठी घेतलं आपण तिखट, आणि ही हिंग आहे त्यामध्ये. ही सगळं आपण मसाला ह्याच्यामध्ये जवळजवळ 1-1 चमचे घेतले. हिंग एकदम थोडे घेतले, अर्धा चमचे घेतले. सगळे 1-1 चमचे घेतलेले आपण. हे सगळं आपण त्यामध्ये टाकून घेऊ. हे बघा, 1 चमच त्यामध्ये मीठ टाकू आपण चवीनुसार. त्यामध्ये 1 अर्धा चमचा तेल टाकू आपण. तापून घेतलेले गरम तेल आहे, थोडं चांगलं कुरकुरीत होते ते, त्यासाठी हे सगळं कालून घेऊ आपण. थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याला कालून घेऊ. आपण मिक्स करून घेऊ सगळं. हे बघा, ह्या सगळं झालं. हे ह्याला सुट्टा सुट्टा करून आपण तेलामध्ये टाकून घेऊ. हे बघा, ह्याच्यामध्ये आपण आता असं 1-1 तेल गरम करून घ्या. एकदम थोडं कमी मध्ये ठेवा गॅस, आणि त्यामध्ये 1-1 सुट्टा सुट्टा करून टाकून घ्यायचं. सुट्टा सुट्टा करून घ्यायचं, चिपकून नाही द्यायचं त्याला. किती बसेल तेवढंच टाकून घ्या. त्यामध्ये परत टाकून घेऊ आपण. हे बघा, किती मस्त व्हायला लागलं, कलर दिसायला लागलाय. हे क्रिस्पी क्रिस्पी होते, मस्त कुरकुरीत होते. त्याला थोडं कडक होऊ दे. असं त्याला भाजून घ्यायचं मस्त. झाला आपण ह्याला आपण आता काढून घेऊ. हे बघा किती मस्त कलर आले. हे बघा, मस्त कलर आले. ह्याला आपण काढून घेऊ. आपण आता अजून परत दुसरं टाकून घेऊ. हे बघा, अजून परत दुसरा काढलेले किती मस्त झाले बघा. काढून घेऊ पण आपण आता. एकदम कडक कडक झाले. चला आपलं भेंडी बेसनचं रेसिपी रेडी झाले बघा, तुम्हाला मी दाखवते. आवाज किती मस्त येते. आवाज येते, मस्त कुरकुरीत झाले बघा.